तर त्यावेळी नम उद्धार मित्रांनो, नागपूरमधील महानगरपालिका निवडणुकीचा खूप जोरशोर चालू आहे. आपल्या सोबत आज अमोल इस्पांडे हे प्रहार जनशक्ती पार्टीकडून लढत आहे. आपण त्यांच्याकडून या नागपूर महानगरपालिकेबद्दल आणि त्याच्या नवीन निवडणुकीबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आमचा प्रहार जनशक्ती पक्ष हा प्रभाग क्रमांक 13 ड सर्वसाधारण म्हणून निवडणूक लढवत आहे. मला सर्वांची साथ हवी आहे. या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे. ही लढाई एका सर्वसामान्य गरीब परिवारातल्या मुलाची लढाई आहे. ही लढाई वस्तीतल्या वयोवृद्ध लोकांसाठी, त्याचबरोबर वस्तीतल्या मुलांसाठी ही लढाई आहे. आता जी सध्या महानगरपालिका चुनावासाठी खूप जोरशोर चालू आहे, याबद्दल आपली काय तयारी आहे आणि काय भूमिका राहील सध्या? दरवेळेस नगरसेवक आहेत ते फक्त आश्वासन द्यासाठी येतात. आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी यावेळेस प्रहार संघटना मैदानात उतरलेली आहे. आश्वासन, लोकांच्या मागण्या काय, लोकांची समस्या काय? लोकांच्या मागण्या एवढ्याच की रस्ते, विजेचे पोल, सिवर लाईन या सगळ्या सोयीसुविधा लोकांना पाहिजे. तुम्ही त्याही जर पूर्ण करू शकत नाही, मग तुमच्या नगरसेवक बनायचा काही अधिकारच नाही. त्यामुळेच आम्ही आज प्रहार संघटना ही प्रभाग 13 मध्ये उतरलेली आहे. निवडून आल्यावर सगळ्यात पहिले तुमचे नेमके कामकाज काय राहतील? आम्ही जे रूपरेषा तयार केलेल्या आहेत निवडून आल्यानंतरचे, आमचा पहिला उद्देश हाच राहील की वस्तीतील मुलांच्या शाळेमध्ये सुधार कसा करता येईल. आपल्याला मराठी मीडियमची शाळा ही मुलांसाठी इंग्लिश शाळा कशी करता येईल, त्यासोबतच मुलांसाठी खेळासाठी मैदान कसं करता येईल आपल्याला, त्यासोबत रुग्णसेवेचा आमचा पहिला उद्देश आहे. रुग्णसेवेतच आम्ही जे आहे स्वास्थ्य विभाग, आमच्या याच्यात जे शाळेचं दवाखाने आहेत वस्तीमध्ये, याच्यासाठीच आम्ही आज प्रयत्न करत आहोत. मला एक सांगा, आता जे तुम्ही म्हटलं आहे की शाळा वगैरे, पण सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळे हा बंदच्या कगारावर आहे, मॅक्झिमम झालेल्या आहेत. पण आज गोरगरिबाचे लेकर मराठी शाळेकडे न जाता इंग्लिश शाळेकडे आणि मराठी शाळेला कुठेतरी बंद होत आहे. त्याबद्दल आपण मराठी शाळा चालू करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आमचं प्राधान्य पहिले मराठी शाळेलाच आहे. पण कुठे ना कुठे प्रत्येक मुलाच्या आई वडिलांना वाटते असं की आपला मुलगा कुठे ना कुठे शिकून या मोठा झाला पाहिजे. त्याकरिता त्यांना मराठी मीडियम सोबत इंग्लिश मीडियम कडे आपल्याला थोडंसं कन्वर्ट करायला लागेल. इंग्लिश माध्यम म्हणजे कंटिन्यू इंग्लिश न राहता आपण त्याच्यामध्ये मराठीच्या माध्यमातून आपण इंग्लिश मीडियम त्यांना शिकवणार आहोत. त्यासाठीच हे सगळे आमचे प्रयत्न चालू आहेत. तुमच्याबद्दल बच्चूभाऊ कडू यांच्या काय प्रतिक्रिया आहे तुमच्याबद्दल? बच्चूभाऊ कडू तुम्हाला काय? प्रहार संघटना ही ग्रामीणचे मुद्दे सुरुवातीपासून उचलत आहे. पण गेल्या काही दिवसापासून भाऊंनी जी आम्हाला जबाबदारी दिली शहरामध्ये, भाऊंचं म्हणणं एकच आहे की आता वेळ आली आहे शहराचे मुद्दे उचलायचे. इथे राजकारणी लोकांचे जे भ्रष्टाचार चालले आहेत, त्यांचा कुठे ना कुठे तुम्हाला उघड करावा लागेल. लोकांची जे शहरातली समस्या आहे ते तुम्हाला समोर घेऊन जावं लागेल, त्यांचे समाधान करावं लागेल. यासाठी प्रहार संघटना ही शहरात आली. भाऊंच्या नेतृत्वाखाली, भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही संघटना नागपूर शहरात आणली. माझे सहकारी सगळे समजतं, आम्ही सगळे लोकांच्या सेवेत उतरलो आहोत. आणि आमचा एकच उद्देश आहे की कुठेतरी गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत आपल्याला कसं पोहोचवता येईल, आपल्याला त्यांचे कामं कसे करता येईल. मग ते निराधार योजना असो, मग श्रावणबाळ योजना असो, त्यानंतर मग आपले गरीब गरजू मुले आहेत त्यांच्या सुकन्या योजना असो, अशा बऱ्याचशा योजना आम्ही लोकांच्या मदतीसाठी करून राहिलो. शेतकऱ्यांसाठी तुमचं काय योजना आहे? शेतकरी हा देशच कृषीप्रधान आहे. या देशातला कृषीप्रधान सगळ्यात अगोदरचा व्यक्ती म्हणजे शेतकरी. शेतकरी आहे तर जग आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की आता भाऊचा आमचा जे मागे आंदोलन केलं त्यामध्ये सरसकट 7/12 कोरा हा झालाच आहे. आणि सामोरी सरकारला अशी आम्हाला वेळ येऊ देऊ नये जेणेकरून आम्ही आंदोलन करावं. आता येता महानगरपालिकाची जी निवडणूक आहे, याबद्दल तुम्ही तुमच्या एरियातल्या आणि नागपूरवासियांना आणि देशवासियांना काय संदेश द्याल? मी एवढंच सांगेल की आपल्याला यावेळेस जागृत होण्याची खूप आवश्यकता आहे. कारण गेल्या काही दिवसापासून आपण फक्त आणि फक्त लोकांच्या आश्वासनावर त्यांना निवडून देत आलो. ही वेळ आहे आता बदलावाची, ही वेळ आहे आता प्रभागाच्या विकासाची. आपण
जागृत नागरिक आहोत. आपण लक्ष देऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये नवा बदलाव घडवायला हवा. त्यासाठी मी अमोल इस्पांडे आपल्या सेवेत हजर आहोत. आपण येत्या 15 तारखेला बॅट या चुनाव चिन्हासमोर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा. मी आपल्या सेवेत हजर आहो, आताही आहो, नंतर राहील. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण अमोल इस्पांडे सर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आणि नागपूर महानगरपालिकेचा चुनाव काय होईल समोर हे आम्हालाही माहित नाही, पण एवढंच सांगतो की सरांना मोठ्या प्रमाणात तुम्ही विजयी करा. आणि ह्या चॅनलला जर तुम्ही पाहत असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.